पाटील साहेब, माननीय आयुक्त श्री राधाकृष्ण शर्मा साहेब यांना विनंती करतो की आजच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाच्या तुकोबारायांनी अभंगातून भक्तीचा मार्ग दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. अशा सर्व थोर संतांना आणि छत्रपती शिवाजी सर्व विद्यार्थ्यांनी कृपया जागेवर बसून घ्या. संतांच्या अभंगातील मृदुंगाचा ताल म्हणजे मराठी. छत्रपती शिवरायांच्या सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस मराठीच्या समृद्ध परंपरा, साहित्य आणि संस्कृती यांना गौरव दिनाचा आज दिवस आहे. सर्वांना मी आज बोलू इच्छिते की सर्वांना आज एक संकल्प घ्यायचा की आपल्याला सर्व ठिकाणी मराठी भाषाचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे. मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि मराठी भाषाचा जे जतन आहे ते सर्वांनी करायला पाहिजे. आपली पिढीच्या पिढी लोकांपर्यंत हा मराठी भाषा कशा प्रकारे आपण पोहोचवायला पाहिजे हे आपलीच जबाबदारी आहे. मी परत एकदा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. सर्वप्रथम मीरा भाईंदर शहरवासियांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला गेलेला आहे. आज मीरा भाईंदर महापालिकेमध्ये सुद्धा आज कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. ग्रंथदिंडी, लहान मुलांचे लेझिम, पथक आणि चांगले कार्यक्रम त्यांनी ते वेशभूषा केली. आणि आज काही साहित्यिक लेखक यांना बोलून आज विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करण्याचा पण आज महापालिकेतर्फे आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि पुन्हा ज्या कुसुमाग्रजांनी महाराष्ट्र संयुक्त चळवळीमध्ये त्यांच्या कवींनी त्यांच्या विचारांनी जसं प्रेरित केलं होतं तसंच आज मराठी भाषेचा वापर करण्याकरता सुद्धा मीरा भाईंदर वासियांना आम्ही प्रेरित करत आहोत की त्यांनी मराठी भाषा आज त्यांच्या जीवनामध्ये वापरली पाहिजे. ग्रंथांचं पुस्तक प्रदर्शन पण आज महापालिकेतर्फे लावण्यात आलं होतं आणि त्यातली काही चांगली पुस्तक पण मला आवडली, ती घेतली आणि मी पुस्तक वाचतो. आणि माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा पुस्तक वाचाल तर वाचाल या प्रेरणेने आपण पुस्तक वाचलं पाहिजे. सर, तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगितलं आहे की जे आपण बुके देतात किंवा आज मी आयुक्तांना आणि महापौरांना विनंती केली की कोणताही महापालिकेचा कार्यक्रम असेल तर आपण पुष्पगुच्छ न देता आपण एक पुस्तक दिलं पाहिजे, जेणेकरून त्या पुस्तकातले कमीत कमी 4 उतारे त्याने वाचल्या, त्याच्यातले काही चांगले शब्द त्यांना सुचतात आणि त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडेल हा माझा विश्वास आहे.